थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। महापालिका निवडणुकानंतर लगेच कॅबिनेटची ही बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्क मोडवर आज रात्री मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावर जाणार आहे, मात्र त्याआधी राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक होणार आहे। थोड्याच वेळात आता या बैठकीला सुरुवात होणार आहे। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, आपण पाहतोय भाजप या ठिकाणी मोठा पक्ष ठरलेला आहे महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर, आणि आता आपण पाहतोय ही महत्त्वाची राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते। वर्क मोडवर आता या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस पाहायला मिळतात। निश्चितच नीलम, आज रात्री दावोस दौऱ्यावरती मुख्यमंत्री जाणार आहेत। तत्पूर्वी ही कॅबिनेट बैठक होत आहे आणि काल झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजप पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे। त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी काही ठिकाणी मनभेद झालेले होते, त्या संदर्भात देखील आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होईल आणि कुठेतरी एकसंघपणे पुन्हा एकदा महायुती म्हणून महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करण्याचं आव्हान आहे ते मुख्यमंत्री करताना पाहायला मिळू शकतात। मात्र तत्पूर्वी कॅबिनेट बैठकीमध्ये नेमके कुठले निर्णय होत आहेत तेही महत्त्वाचे असतील। दुसरीकडे काही तणावाचं वातावरण महायुतीतील मित्रपक्षांमध्ये झालेलं होतं। विशेष करून आपण नवी मुंबईमध्ये गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सामना पाहिला असेल, किंवा पुण्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार असाही सामना पाहिलेला असेल। त्यामुळे या स्थानिक महापालिकेच्या निवडणुकांमध्ये जी टोकाची टीका झालेली होती, आरोप प्रत्यारोप झालेले होते, त्याच्यामधून मार्ग काढत आता पुन्हा एकदा एकजुटीने काम करण्यासाठी आजच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळू शकते। जी चेतन, तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले राहा। आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे। आरक्षण सोडत निघाल्यावर भाजपचा महापौर पदाचा चेहरा ठरणार आहे। जानेवारी अखेरीस महापौर निवड होण्याची शक्यता आहे। पुढील आठवड्यामध्ये नगरविकास खाते महापौर सोडत काढणार अशी माहिती सूत्रांकडून समोर येते। त्यानंतर आठवड्याभरामध्ये महापौर निवड केली जाणार आहे अशी माहिती समोर येते। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्या सोबत जोडलेले आहेत। चेतन, आरक्षण सोडत निघाल्यावर भाजपचा महापौर पदाचा चेहरा आता ठरणार असल्याची माहिती समोर येते। निश्चितच नीलम, पुढील 2 दिवसामध्ये मुंबई आपण एकंदरीत नगर विकास विभाग आणि निवडणूक आयोग यांच्या चर्चेनंतर महापौर पदासाठीचं आरक्षण आहे त्याची कुठेतरी घोषणा होऊ शकते आणि नेमकं कुठलं आरक्षण पडतंय त्यानंतर भाजप आहे तो आपला उमेदवार ठरवणार आहे। एकंदरीत 2 दिवसामध्ये या संदर्भातील आरक्षण सोडत निघाल्यानंतर पुढच्या आठवड्याभरामध्ये ही प्रक्रिया आहे ती पूर्ण होते। उमेदवारी अर्ज दाखल केले जातात, अर्ज मागे घेण्यास मुदत दिली जाते आणि त्यानंतर महापौर पदाची निवड होत असते। त्यामुळे पुढच्या किमान 10 दिवसांमध्ये मुंबईसाठी महापौर कोण होणार याचं कोडं उलगडेल आणि मुंबईच्या महापालिकेमध्ये नवा महापौर आपल्याला विराजमान झाल्याचं पाहायला मिळू शकतं। नीलम जी नक्कीच, धन्यवाद चेतन आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।